नक्कीच ठाकरे कुटुंब जे आहे ते पुन्हा जोडलं तर गेलेलं आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी अविनाश अभ्यंकर आहेत. अविनाशजी, काय सांगाल? दोन्ही कुटुंब एकत्र जोडलं गेलेलं आहे, काय सांगाल? 20 वर्ष 1 महिना हा अतिशय ऐतिहासिक क्षण आहे आणि मला वाटतं आज फक्त ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला नाही किंवा मनसैनिक किंवा शिवसैनिक नाही, परंतु महाराष्ट्रातील 12 कोटी मराठी जनतेला आज आनंद झाला असेल की या ऐतिहासिक क्षणाच्या संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या माध्यमातून साक्षीदार असेल आणि नक्कीच तुम्हाला दिसेल की हे दोन ठाकरे जेव्हा एकत्र येतील तेव्हा तो 4 पिढ्यांचा संगम झालेला असेल आणि नक्कीच तो महाराष्ट्रात नवनिर्माण करेल. मराठी माणसाने एकत्र यावं या संदर्भातलं आव्हानही तुम्ही करत आहात का? कारण ठाकरे बंधू वाद विसरून जर एकत्र झाले आहेत तर मराठी माणसांनी देखील आता मुंबई वाचवण्यासाठी एकत्र यावं. मराठी माणसाने तर जागं झालं पाहिजे, त्यांनी बघितलं पाहिजे कशा प्रकारे मुंबई आणि मराठी माणसावरती, मराठी भाषेवरती, मराठी संस्कृतीवरती हल्ला केला जातोय आणि नक्कीच आम्हाला खात्री आहे की जेव्हा दोन ठाकरे बंधू एकत्र येतील आणि जेव्हा राजभाषा, राजविचार, राजशक्ती आणि शिवसैनिकांची शक्ती जेव्हा एकत्र दिसेल तेव्हा तुम्हाला ही नवनिर्माणाची झाक नक्कीच दिसेल. याच्यामध्ये शिवशक्ती आणि नवनिर्माण सेनेची शक्ती जेव्हा एकत्र येईल तेव्हा नक्कीच बदल झालेला असेल असं मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघतोय की पुन्हा एकदा ही दृश्य जी आहेत ती शिवतीर्थवरची आहेत. शिवतीर्थवर या ठिकाणी लगबग वाढलेली आहे. राज ठाकरे यांची गाडी जी आहे ती त्या ठिकाणी लागलेली बघायला मिळत आहे आणि राज ठाकरे यांच्या गाडीतून हे दोन्ही भाऊ एकत्र या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाजवळ जातील आणि अभिवादन करतील असं देखील मत व्यक्त करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वादही महत्त्वाचा आहे. तो आजचा दिवस आज आहे, काय भावना आहेत आज? आनंदाच्या गोष्टीत एकदम आनंद प्रचंड जनतेला, म्हणजे मी तुमच्या माध्यमातून जनता काय बोलते ते मी पाहिलं. जनता आनंदी आहे. पण विरोधक म्हणतात की सर फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आलेत, मराठी माणूस वगैरे सर्व काही नाटक आहे. सत्तेत राहून विरोधक ना, सत्तेत राहून हे विरोधक आहेत आमचे. विरोधी पक्ष तर आम्हाला देत नाही. मग तुम्ही जर इतके भयभीत अवस्थेत आहात तर विरोधी पक्ष आम्हाला का देत नाही? जर दिल्लीमध्ये ह्यांच्या 2च जागा आलेत आणि तिथे त्या ह्यांच्या जागा आल्या झाडू निशाणी असलेले, तिथे विरोधी पक्ष पद मिळवतात का? तर तिथे भांडता आलं पाहिजे आणि इथे आम्ही भांडूच नाही, बोलूच नाही म्हणून द्यायचंच नाही. त्यामुळे मी म्हणणार सत्तेतल्या लोकांना हे 2 भाऊ एकत्र आल्यानंतर भीती का वाटते? पण जो आज तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर जो उत्साह आहे तो 16 तारीखला असणार आहे का? ज्या युती असं काहीतरी अभद्र बोलायचं नाही. का नसणार? का दोन नसणार? भावांची सर्व वातावरण आणि आमचाच गुलाब असतात. धन्यवाद. या ठिकाणी आपण किशोरी पेडणेकर बघतोय की जो उत्साह आज आहे तोच उत्साह 16 तारीखला देखील असेल अशा पद्धतीने म्हणतात. आणि जे विरोधक टीका करता आहेत